नमस्कार, मी जिल्हा परिषद पूनमगेट या ठिकाणी आहे. सोमवारी जिल्हा परिषद पूनमगेट येथे नग्न आंदोलन होणार आहे. आरबीआय दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने हे आंदोलन आहे आणि आज 5वा दिवस झालेला आहे. आतापर्यंत कुठल्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही. सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी कारवाईचा आदेश दिला असून सुद्धा आतापर्यंत कुठलीही कारवाई नाही. यासाठी सोमवारी नमस्कार. आरबी दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेमार्फत गेले 5 ते 6 दिवस झालं आमरण उपोषण सुरू आहे. त्या उपोषणाची दखल प्रशासनाने अजून घेतलेली नसून त्यामुळे त्यांनी नग्न आंदोलन करण्याचा इशारा आमच्या न्यूजला दिलेला आहे. त्यामुळे सोमवारी त्यांचे नग्न आंदोलन जिल्हा परिषद पूनमगेट समोर आहे. तरी त्यांनी प्रशासन त्यांची दखल घेण्यात यावी. आरबी दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने गेल्या 4 तारखेपासून आम्ही आमरण उपोषणला बसलो होतो. परंतु या ठिकाणी असलेले आरोग्य अधिकारी यांनी त्यांच्या दालनामध्ये दुसऱ्या दिवशी सुनावणी ठेवण्यात आली. त्या सुनावणीच्या माध्यमातून माझे सर्व म्हणणे पुरेपूर ऐकून घेऊन संबंधित जे हॉस्पिटलचे स्टाफ आहेत, कर्मचारी आहेत, त्यांना सर्व काही गोष्टीचे आदेश देऊन तात्काळ उपोषण सोडण्यासंदर्भात मला पत्र देण्यास सांगितले होते. परंतु गेल्या 3 दिवस पूर्ण झाले, परंतु आज तागायतपर्यंत आरोग्य अधिकारी त्यांचंही हॉस्पिटलचंही म्हणणं किंवा लेखी स्वरूपात म्हणणं दिलेलं गेलं नाही. त्याच अनुषंगाने काल मी फोन केला आरोग्य अधिकारी यांना, परंतु त्यांनी त्या माध्यमातून त्यांच्या बोलण्याच्या फोनवरून संभाषणावरून एवढं दिसून आलं की त्यांची आणि हॉस्पिटलची हातमिळवणूक झाली आहे का ही गोष्ट नाकारता येत नाही. परंतु आम्ही या आंदोलनाची जर दखल प्रशासन घेत नसेल तर आम्ही आरोग्य अधिकारी यांच्या विरोधामध्ये आणि हॉस्पिटल यशोधरा याच्या विरोधामध्ये दिनांक 10/8/2026 रोजी म्हणजे जेणेकरून सोमवार दिवशी आमचं नग्न आंदोलन या प्रशासनाच्या निषेधार्थ राहील. आणि येणाऱ्या 15 तारखेला म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मी व माझे कार्यकर्ते तीव्र व आक्रोश आंदोलन केव्हाही कुठेही आणि कधीही करील. याला सर्वस्व आरोग्य अधिकारी व यशोधरा हॉस्पिटल हे जबाबदार राहील असा मी इशारा देतो. धन्यवाद.